मराठी, ते धडक ते धडक. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आटपाडी तालुक्यात रानडुकरांच्या थैमानाने शेतकरी त्रस्त झालाय. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून रानडुकरांनी अक्षरशः हैदोस घातलाय. या गंभीर प्रकारानंतर युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेतलीय. यावेळी युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी वन विभागाला धारेवर धरलाय. डुकरांचा बंदोबस्त करणार नसाल तर आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही बंदुका द्या. रानडुकरांकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी आक्रमक भूमिका यावेळी युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी घेतली आहे. नसेल तर आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही वन विभाग मारते ती द्या, छाऱ्याच्या बंदूक द्या, आम्ही त्याला गोळ्या घालतो. आंब्याचे भरपाई देत आहे, आंबा गोड आहे आणि डाळिंबचं का देत नाही? मला भांडवल करणं कशा बाय असं काय करता तुम्ही? डाळिंब पीक जर त्याचं नुकसान होत असेल, आंबा पिकतोय कुठं कोकणात, कोकणातला जी आर आम्हाला काय करायचं आहे? एक वेळ आमचा पंचनामा राहू द्या, पण ही डुकरं तुम्ही पकडून दुसऱ्या जंगलामध्ये कवा सोडणार? या डुकराला सापड दिवसात लागणार का आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्यावर लागणार? ही आम्हाला डुकरं पकडायचा उपाय सांगा. ही काय झालंय? तुम्ही अडचण अशी आणताय की तुमची जी खालची गुणवत्ता आहे जी तुम्ही पंचनामा करायला जात आहे ती लोक मका जर खाल्ली तर तुम्ही तेवढी जागा मोजताय. आणि तेवढी जागा मोजल्यानंतर काय करायचं मला सांगा? त्या लोकांना नुकसान भरपाई तर मिळणार. आमचं मत कसं आहे, ज्या क्षेत्रामध्ये जर डुकर शिरलं तर अर्धा एकर असली तर त्या अर्धा एकराच्या मकाचं नुकसान भरपाई तुम्ही दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही आंब्याचे भरपाई देत आहे, आंबा गोड आहे आणि डाळिंबचं का देत नाही? जी आर मध्ये डाळिंबला द्या म्हणून आहे, पण तुम्ही तुमचं ते काय झालंय की मला भांडवल करणं कशा बाय असं काय करता तुम्ही? जी आर मध्ये डाळिंबाचा उल्लेख नाही आहे बघा, झाडाचं नुकसान असेल ना, फळझाडे म्हणजे साहेब डाळिंब हे झाडाचं नुकसानाला देतोच की आपण. फळांचं नुकसान, फळांच्या नुकसानाचा त्यात उल्लेख आंबा आणि नारळावरती तर तुम्ही देताय फळझाडे म्हणून. झाडाचे नुकसान देतोय आपण, फळांचं नाही, फळांचं नाही. आपण त्या जी आर मध्ये काय झाडांचं नुकसान आहे. तुमचा जी आर बरं का साहेब, आता मला सांगा जरा खांडेकर साहेब, जरा आपण येऊया. ह्या भागामध्ये काय पिकतंय? आमच्या आटपाडी भागामध्ये काय पिकतंय? डाळिंब. बरोबर आहे. मग डाळिंब पीक जर त्याचं नुकसान होत असेल, आंबा पिकतोय कुठं कोकणात, कोकणातला जी आर आम्हाला काय करायचं आहे? तुम्ही इथनं माहिती द्या ना. तुमच्या पॅडमर मध्ये तुम्ही त्या वरिष्ठांना सांगा की बाबांनो, आमच्या आटपाडी क्षेत्रामध्ये डाळिंब पीक जास्त लागवड आहे आणि डाळिंब जर नुकसान झालं तर त्याचं डाळिंब झाडाचं आपण त्याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे. ही तुम्ही का घेणार झालाय? मागच्या वेळी पण आम्ही आलो, आम्ही यायचं दंगा करायचा, परत तुम्ही बसायचं. आता हे उद्या डुकरं मारायचं नियोजन काय करायचं? 200 ते 250 डुकरं नांगरे मिळत येते. ह्याचा आपण काय बंदोबस्त केला पाहिजे? काय जेव्हा तुम्ही उपाययोजना करणार त्यात या लोकांना तुम्ही सांगा. आपण आता मी आल्यापासून बघतोय बऱ्यापैकी डुकरांचे प्रादुर्भाव आहे, नक्की आहे. आपण जेवढ्या शक्य होईल तेवढ्या प्रमाणात जागेवर आमचे लोक पोचतात, पंचनामा करतात, नुकसान भरपाई द्यायचा प्रयत्न करतो. पंचनामा बाजूला सोडा, आता आम्हाला इकडे काय घ्या, आम्हाला पंचनामा बाजूला सोडा. एक वेळ आमचा पंचनामा राहू द्या, पण ही डुकरं तुम्ही पकडून दुसऱ्या जंगलामध्ये कवा सोडणार? या डुकराला सापड कवा लागणार? या 2-4 दिवसात लागणार का आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्यावर लागणार? ही आम्हाला डुकरं पकडायचा उपाय सांगा. ही काय मदत मिळेल न मिळेल विषय सोडून देऊया आपण बाजूला. आता 200 डुकरं आणि त्या माणसाला असलेल्या मोठ्या मोठ्या माणसाला मारायला अंगाई लागले, मग आमच्या बारक्यान काय करायचं? अवघड झालंय ना. नसेल तर आम्हाला शेतकऱ्याला तुम्ही वन विभाग मारते ती द्या, छाऱ्याच्या बंदूक द्या, आम्ही त्याला गोळ्या घालतो. सभापती काहीतरी मारायला निघाला पाहिजे ना. कमी असलं तर आम्ही आहे. आम्हाला सांगा काहीतरी मार. डुकरं किती दिवसात घालायला बंदोबस्त सांगा.
म्हणजे मी वैयक्तिक इथं वनक्षेत्रपाल म्हणून लावा मला आश्वासन तुम्ही, देतो. तुमच्या मी वरिष्ठांना एक- फोन लावा, एक- आम्ही बोलतो त्यांच्या संग. 10 दिवसाच्या हा. आत मी ह्याच्यावर काय डिसिजन होईल मी तुम्हाला 100% येऊन अहो, अहवाल पुन्हा आणि गाव तिकडं आहे का की- एक 10 दिवस फक्त द्या मला. मी ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना परमनंट काय निघू शकते ह्याच्यावर मी 100% आता- वरिष्ठांची चर्चा करून आणि तुम्हाला काय कसं आहे माझं तालुक्यामध्ये डुकरांची संख्या फार वाढलेली आहे आणि त्याचं कसं आहे माहिती आहे का, त्याचं ज्यावेळी वेट होतोय त्यावेळी 1-2 होत नाही. ते माणूस आहे का ती 1-2 व्हायला ते 25-30 पिलं होते तर तेवढं मारत पण नाही. बघ तुम्ही आता आपल्याकडे जंगल पण नाही, मग तुमचं सापळं लावा, तुम्ही पकडा आणि सोडून द्या तिकडे. मस्त आपल्याला चंद्रपूरला एवढं मोठं जंगल आहे काय आहे, ते जाऊ दे ना, काय अडचण नाही. मग ही जर मोहीम जर राहिली आता जो म्हणतो तू आपल्या तालुक्यामध्ये पण पुरीला आहे आता झऱ्याला डुकर आहे आता पुढे वाडे पिंपरीला आहे, गर्णिकीला आहे. मग ह्याचा कुठे तर बंदोबस्त झाला पाहिजे ना. मग तुम्ही सापड कावा लावताय सांगा आणि आम्ही आपलं त्या तुम्हाला जर माणसाची मदत लागली तुम्ही आमच्या आजीला फोन करा, आमच्या सभापतीला फोन करा. आम्ही एवढी तुम्हाला माणसं देतो की तुमचं वनपालच्या डबल टिबल माणसं देतो. आम्हाला काय तुम्हाला त्रास द्यायचा नाही की तिथून आम्ही तुम्हाला 2 शब्द बोलून गेलो याच्या मार्ग निघाल असं नाही. आमचं मत आहे की कायमस्वरूपी मार्ग कसा निघावा याची आपण भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही वरिष्ठांना बोलवून घ्या. 2 ते आता 10 दिवस, 8 तारीख आहे अध्यक्ष, 8 तारीख आहे. आपण 20 तारखेला पुन्हा आम्ही तुमच्याकडे बैठकीला येतो. चालते सर, नक्की मी आणि तुम्हाला आम्हाला किती- त्याच्यावर कायमस्वरूपी काय उपाय करता येईल आपल्याला हा. त्याच्यावर मी वरिष्ठांची चर्चा करतो हो. आणि 10 तुम्हाला 20च्या अगोदरच मी त्याच्याविषयी तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती देतो. चालेल. चालतंय. लोकांना निवेदन आणलेलं आहे, लोकांचं निवेदन घ्या. आणि तुम्ही आता 10 दिवस सांगितले. 10 दिवसामध्ये या तालुक्यातल्या प्रत्येक डुकराचा बंदोबस्त, आम्हाला त्याला काय मारलं पाहिजे असं काही नाही. आणि जंगली जे काही शेतकऱ्याला नुकसान करते ते, आणि ते जी नेऊन तुम्ही जिथं मोठं क्षेत्र आहे, जिथं मोठं वन क्षेत्र आहे तिथं तुम्ही त्याची सोडा, त्याची व्यवस्था करा. आम्हाला वारंवार या तुमच्या याच्याकडे येऊन आम्हाला तुम्हाला काय त्रास द्यायचा नाही. फक्त तुमचं सहकार्य आमच्या शेतकऱ्यांना लाभावं एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. कारण जर नांगरमळा आता तुमच्यापासून फार जवळ आहे, कळलं, इथं जर येऊन डुकरं जर त्रास देत असतील आणि इथलं जर वन विभाग आपल्यातलं जर शांत बसत असेल तर याला काय तुम्ही शेतकऱ्याला नाही काय देऊ शकणार नाही. तुम्ही जबाबदारीने हे काम करावं अशी आमची विनंती तुम्हाला आहे. मला वाटतंय तुम्हाला जर कुठं वनपालनाला जर आमचे मित्र पाहिजे असतील की आमचे, तुम्हाला आमची लोक देतो आम्ही. मग आमचं इथं ऋषभाई आमचे सभापती आहेत, विष्णू इथं आमचं बंडूपंत आहेत, सारीच लोक तुम्हाला अजित आहेत. अजितला तर मग त्यातला फार माहिती आहे. ही लोक तुम्हाला येतील, मदत करतील आणि डुकराचा जो सुळसुळाट आहे आपल्या तालुक्यामधला हा कायमचा बंद केला पाहिजे. आणि डाळिंब क्षेत्रासाठी तुम्हाला आम्ही शब्द देतो की तुमच्या GR मध्ये आंबा आहे, नारळ आहे, फणस आहे, मग डाळिंब हे सुद्धा पीकच आहे, फळबाग आहे. आम्ही याच्यामध्ये शब्द घालून GR मध्ये तुम्हाला आणतो आणि ज्याचं नुकसान होतंय त्याचं तुम्ही नुकसान भरपाई द्यावी. कारण आता काय झालं, मकाचं तुम्ही बघताय, मका गुंठ्याचं, अरे तसं नाही ना. शेतकऱ्याची जेवढी मका पडलेली आहे त्याच्यापेक्षा जास्तीच तुम्ही नुकसान भरपाई दिलं पाहिजे. कारण शेतकऱ्याला त्रास होतोय. 100% तुम्ही शेतकऱ्याचा हे खर्चाला एवढी तुम्हाला विनंती करतोय. आणि आमच्या शेतकऱ्यांनी जे निवेदन दिले ते निवेदन तुम्ही वरिष्ठांना पोचवा. मी पडळकर साहेबाच्या माध्यमातून सरकारपर्यंत हे पोचवतो. आणि तुम्ही लवकरात लवकर, आता बघताय शेतकरी, बघताय किती शेतकरी आहेत, आता 16 शेतकऱ्यांचे व्यवसाय आहेत या, आणि अजून शेतकरी आले नाहीत. आता या इथले जर नगराध्यक्ष इथं आलेत, उपनगराध्यक्ष आलेत, इथले सभापती सारे आलेत आणि तालुक्याचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः इथं आलोय. तर तुम्ही हे निवेदन घेऊन हे लवकरात लवकर या डुकरांचा बंदोबस्त तुम्ही लवकर करावा. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते